Students. नमस्कार, मी श्रीनिवास चेअरमन सर, पद्मश्री शिक्षण संस्था संचलित कन्या उच्च स्कूल येथे मी गेली 24 वर्ष काम करत आहे सहशिक्षक म्हणून. तर लोकप्रधान न्यूज चॅनल या चॅनलने ऑल दी बेस्ट स्टुडंट या उत्सुक उपक्रम राबवत आहे. यामध्ये विविध विषयांचे शिक्षकांचे मार्गदर्शन मुलांना लाभण्यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे. प्रथम तुम्हाला विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. विविध विषयामध्ये गणित विषय हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतो व ते अवघड वाटण्याच्या कारण अनेक असतील की एकतर गणितातल्या संकल्पना क्लिअर नसतात, त्याचा सराव कमी पडतो, यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क मिळत नाही आणि त्यामुळे तो विषय अवघड वाटतो. तर या विषयाचा पहिल्यांदा आपण पूर्व तयारी कशी करायची किंवा या विषयाचे पेपर कसं लेखन करायचे, पेपर लेखन आणि त्याची तयारी कशी करायची ह्या संबंधी तुम्हाला मी थोडं मार्गदर्शन करणार आहे. प्रथम पाहिलं की या दोन्ही गणिताचे दोन भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2. भाग 1 40 गुणाचा आहे, भाग 2 सुद्धा 40 गुणाचं मार्काचं आहे, 40 मार्काचं आहे. आणि 20 जे मार्क आहे ते शाळामधून अंतर्गत मूल्यमापन म्हणून दिलं जातं. मग 80 मार्काच्या पेपरमध्ये साधारणपणे आपण 40-45 मार्क मिळू शकतो. तरीसुद्धा काही मुलांना मार्क येऊन मिळत नाही आहे, त्यामुळे ते नापास होतात. मग प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात विचार केलं तर प्रश्न पहिला आणि दुसरा हे दोन जर प्रश्न फक्त पाहिलं हे तुम्हाला स्कोरिंग होतं, किमान 15 मार्क सहज पडतात. म्हणजे पास होण्यासाठी किमान 15 मार्काची अपेक्षा आहे, 40 पैकी 15 मार्क पडायला पाहिजे. हे 40 पैकी 15 मार्क सहज पडतात. तर प्रश्न पहिल्यामध्ये पाहिलं तर अ आणि ब आहे. अ आणि ब मध्ये 4 मार्क जे आहेत ते फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे अचूक पर्याय निवडा यापैकी अचूक पर्यायावर आधारित प्रश्न आहे. यामध्ये अचूक पर्याय निवडताना तो गणित सोडवायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही कच्चं पेन्सिलनं सोडून तो उत्तर अचूक निवडणं गरजेचं आहे, कारण अचूक पर्यायाला फुल मार्क आहे, 1 मार्क आहे. त्यामुळे इथं अर्धा मार्क देण्याची सोय नाही आहे. पडलं तर 1 मार्क, नाही तर 0 मार्क आहे. त्यामुळे प्रश्न पहिल्यातला अ जो आहे अचूक पर्याय निवडा आणि वर्णाक्षर लिहा, त्यामुळे तो प्रश्न नीट सोडवणं गरजेचं आहे. आणि ब मध्ये जे आहे 1 मार्काचा प्रश्न आहे. हे सुद्धा पुस्तकातले संकीर्ण संग्रहावर आधारित जे प्रश्न आहेत त्याच्यावर हा प्रश्न पडू शकतो. आणि संकीर्ण संग्रहाचा अभ्यास जर केला तर आपल्याला प्रश्न पहिला 8 मार्क तयार होतो. 4-4 मार्काचा 2 प्रश्न जे अ आणि ब आहे ते 8 मार्क आपल्याला संकीर्ण संग्रहातलं म्हणजे प्रॉब्लेम सेटमधला जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न जर व्यवस्थित अभ्यास केला, त्या सराव केला तर आपण त्याचे 8 मार्क मिळू शकतात. हे झालं पहिला प्रश्न. फक्त प्रश्न दुसरा जो आहे तो प्रश्न ॲक्टिव्हिटी म्हणजे कृतीवर आधारित प्रश्न आहे. त्यामध्ये 4 मार्क कृतीवर आधारित असतो आणि 8 मार्क जो आहे तो अगदी लघुत्तर प्रश्न असतं, म्हणजे 2-2 मार्काचे प्रश्न असतात. म्हणजे एकंदर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नात 12 मार्क मिळतात आणि पहिल्या प्रश्नात 8 मार्क, म्हणजे एकंदर किती झाले, हे दोन्ही मिळून 20 मार्क आपल्याला मिळू शकतात. पण याची तयारी करण्यासाठी तुम्ही स्वतंत्रपणे एक काम करायचं, एक 100 क्वायरॉय घेतलं. त्या क्वायरॉयमध्ये आपण सर्व धड्यांचे सर्व प्रकरणांचे संकीर्ण संग्रहातले प्रश्न पहिला प्रश्न जर आपण एकत्रित केलं, त्याचा सराव केलं, प्रत्येक प्रश्न सोडवायचे, अचूक पर्याय प्रश्न जो आहे तो सोडवून घ्या आणि सोडवल्यामुळे त्याचा फायदा प्रश्न पहिल्यातला दुसरा जो भाग आहे ब ह्यामध्ये सुद्धा उपयोग पडतो. आणि प्रश्न पहिला अ मध्ये सुद्धा ते उदाहरणं त्याच्यातले येतात. त्यामुळे हे प्रश्न तयार करण्यासाठी संकीर्ण संग्रहातले प्रत्येक धड्याचे संकीर्ण संग्रहातले प्रश्न पहिला अभ्यास करायचे. तो चांगल्या प्रकारे तयार करून एक 100 वहीमध्ये सोडून घेतलं तर त्याची तयार होऊन जाते. आणि प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये जो कृतीयुक्त प्रश्न आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी बेसवर प्रश्न आहे, त्या प्रश्न तयारी करण्यासाठी तुम्ही सर्व धड्याकालचे जे ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे कृती आहे त्या कृती जर व्यवस्थित सोडवले, समजून घेतले आणि त्याही सुद्धा या 100 क्वायरमध्ये सोडून ठेवले तर 7 मार्क तयार होतात. म्हणजे प्रश्न दुसऱ्यामध्ये 4 मार्क आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये 3 मार्क, असं 7 मार्काची तयारी होते. म्हणजे पहिला दुसरा प्रश्न तिसरापर्यंत आपण जर सोडवलं तर साधारणपणे 20 मार्क आपण कव्हर करू शकतो. म्हणजे एवढी तयारी करता येतं. फक्त थोडं मेहनत आणि प्रयत्नाची पराकाष्ठा केलं तर गणित विषयामध्ये सहज मार्क मिळतात. तर हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्ही सराव केलं पाहिजे. सरावाशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित देता येत नाही. जितका सराव जास्त तितका तुम्हाला प्रश्न सोडताना आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही अगदी फ्रँकली सोडू शकता. आणि हे झालं पास होण्यासाठी करण्याची एक पद्धत आहे. आणि ज्यांना आउट ऑफ मार्क मिळायचे त्या मुलांनी ते प्रश्न पहिला 1 ते 3 परफेक्ट सोडवा. सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. जर वेळ असेल तर एक्स्ट्रा प्रश्न नंतर सोडवा. पहिला टाईम स्टेप बाय स्टेप सगळे प्रश्न सोडवा.
प्रश्न 4थ्याला आणि 5व्याला थोडं जास्त वेळ देणं गरजेचं आहे. हे साधारणपणे त्याला 1 तास आपण राखून ठेवलं पाहिजे. तर 4 मार्काचा जो प्रश्न आहे, प्रश्न 4था आहे, त्यात काही मुलांचं मार्क जातात आणि हे पाठ्यपुस्तकातले बरेचसे प्रश्न असतात. मग भाग 2मध्ये प्रमेयाचा प्रश्न येऊ शकतो आणि भाग 1मध्ये अर्थनियोजन जे आहे म्हणजे 4था प्रकरणावर आणि 5व्या प्रकरणावर हे जास्त करून प्रश्न येतात. आणि शेवटच्या प्रकरणावर म्हणजे बहुलक काढणे, मध्य काढणे किंवा ग्राफिकल मेथडचे काही प्रश्न असतात. अशा पद्धतीने प्रश्न 4था असतो. तेही प्रश्न तुम्हाला सोडवता इथं जास्त तिथं एक्स्ट्रा प्रश्न असतात म्हणजे ऑप्शन असतात. त्यानंतर प्रश्न 5वा हा जो 3 मार्काचा प्रश्न आहे ते 2 देतात, 1 सोडवायचा असतो. पण इथं तुमची खरी सहमत आहे, स्वतः क्रिएटिव्ह माइंड असलं पाहिजे. आणि बऱ्याच विद्यार्थी शेवटचा जो प्रश्न आहे 5वा इथं मार्क मिळू शकत नाही, कारण हा प्रश्न सिलेबस बाहेरचं नसतो, सिलेबसवर आधारलेला असतो, पण पुस्तकातले प्रश्न असतात म्हणजे ते निर्माण केलेले प्रश्न असतात आणि यामध्ये 1-2 पद्धतीचा वापर करावा लागतो. आणि प्रश्न सहज सोपे असतात, पण त्यासाठी थोडंसं प्रयत्न करावं लागतं आणि जेवढं शक्य आहे तेवढं ते प्रश्नाचा सोडवण्याचा प्रयत्न केलं तर स्टेपला सुद्धा मार्क मिळतात. आता हे झालं आपल्याला मार्क मिळवण्यासाठी केलेलं एक अभ्यासपूरक प्रयत्न आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रश्न लिहित असताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. तर हे 4 टिप्स लक्षात घ्या. एक महत्त्वाचं पहिला टिप्स म्हणजे 1 मार्काचा प्रश्न असेल म्हणजे प्रश्न पहिल्यातला ब हा जर विचार केला 1 मार्काचा प्रश्न आहे, इथं पण 2 स्टेप्स गरज आहे. उदाहरण एक एक्झाम्पल म्हणून घेऊया. आता समजा तुम्हाला अंगण श्रेणी दिली आहे, त्या श्रेणीतला पहिला पद आणि सामान्य फरक म्हणजे कॉमन डिफरन्स काढा असा प्रश्न असतो. इथं पहिला तुम्ही जे लिहिणार आहात पहिला पद तो लिहिला आणि त्याला अर्धा मार्क मिळतं. आणि दुसरा जो स्टेपमध्ये आपण काय लिहिणार सामान्य फरक T2 - T1 D = T2 - T1 असं लिहून जर लिहिलं तर त्याचे अर्धा मार्क तुम्हाला देतात. म्हणजे गुणदान देण्याची पद्धत जी आहे बोर्डाकडनं ती अर्धा मार्काची, 1 मार्काला देताना आम्ही अर्धा मार्क देतो. त्यामुळे इथं एका मार्काचे 2 स्टेप्सची गरज आहे, हे लक्षात ठेवायचे. स्टेप्स लक्षात ठेवा, स्टेप्स वाईज लिहा आणि पायरी लिहिलं की तपासणाऱ्या शिक्षकाला सहज सुलभपणे मार्क देता येतं आणि त्याला त्रास होत नाही आणि तुम्हाला फुल मार्क मिळतात. हे झालं प्रश्न पहिला. 1 मार्काचा प्रश्न सोडवताना 2 स्टेप लिहायचे. दुसरा जो प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक चौकोनमध्ये किंमत भरणं गरजेचं आहे. पण किंमत भरताना अंदाजपंची किंवा कसे किंमत भरता येत नाही, त्याचं थोडंसं कच्चा साईडला सोडवायचं. पेन्सिलनं सोडवा किंवा पेननं सोडवा, काय हरकत नाही. पण ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक चौकोन भरलं पाहिजे. त्यासाठी कच्चा जो भाग आहे शेवट म्हणजे भाग तुमच्या डावीकडे उजवीकडे आपण थोडंसं उजवी साईडला थोडं पेन्सिलने काय करा एक कॉलम आखून घ्या. तिथं तुम्ही कच्चा काहीतरी सोडवा, त्याचं उत्तर आलं तिथं किंमत भरताय, सोडून उत्तर भरायचं आणि त्यामुळे ती ॲक्टिव्हिटीचे ते फुल मार्क मिळतात. प्रत्येक चौकोन भरलं पाहिजे आणि तो चौकोन केलं पाहिजे. त्यामुळे काही मुलं काय करतात, पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी पूर्ण लिहून घेतात जसं तसे आणि इकडच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला कच्चं काम करतात, मग नंतर तिथे फिलअप करतात म्हणजे रिकामा चौकोन भरतात आणि प्रत्येक चौकोन भरलं की व्यवस्थित तपासून पहा. हे झालं ॲक्टिव्हिटीमध्ये दक्षता घ्यायची. त्यानंतर 2 मला जे प्रश्न आहे ब प्रश्न, त्यामध्ये तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्टेप आपल्याला पाहिजे आणि त्या ठिकाणी 4 स्टेपची गरज आहे. आता 4 स्टेप्स आलं पाहिजे हे लक्षात ठेवा. किमान 4 स्टेप, जास्त लिहिलं तर अजून उत्तमच, पण किमान 4 स्टेप्स तुम्ही उत्तरामध्ये आणलं पाहिजे. म्हणजे स्टेपला प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क दिले जातात. म्हणजे 4 स्टेपला 4 अर्धा मार्क 2 मार्क होते. अशा पद्धतीने प्रश्न दुसऱ्याची तुम्ही तयारी करून ठेवायची आणि त्याचं लेखन सराव करायचे, वारंवार करायचे. त्यानंतर प्रश्न तिसऱ्याचा विचार केला तर 3 मार्काचा आहे. इथे ॲक्टिव्हिटी आहे पण इथे 6 चौकोन दिले जातात. पहिला जो प्रश्न आहे ॲक्टिव्हिटीचा तो त्या प्रश्नामध्ये 6 चौकोन दिलेले असतात, त्या 6 चौकोन भरायचे आणि इथे सेम आपण कच्चा भाग तयार करून तिथं थोडंसं कृती करा आणि ते जे उत्तर आलं ते परत चौकोन भरा आणि सर्व चौकट भरले की तपासून घ्या. 6 चौकट आहेत, प्रत्येक चौकटीला अर्धा मार्क आहे. त्याप्रमाणे 6 चौकटला तुम्हाला 6 अर्धे म्हणजे 3 मार्क झाले. त्यानंतर प्रश्न ब जो आहे तिसऱ्यातला, त्यामध्ये जर विचार केलं तर त्यामध्ये तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न 2 सोडवायचा आहे. म्हणजे किती मार्क झाले 6 मार्क. म्हणजे तिसऱ्यामध्ये ॲक्टिव्हिटी 3 मार्क आणि लेखन जो सोडवायचे प्रश्न आहे ते 6 मार्क, असं 9 मार्क आहे. म्हणजे प्रश्न तिसऱ्याला 9 मार्क आहे. 9 मार्कामध्ये तुम्हाला तिसरा जो प्रश्न आहे ब त्यामध्ये 3 मार्काचे 2 देतात पण एकच सोडवायचे. जो सोपा वाटतो सुलभ वाटतो तो पहिल्यांदा निवड करा. कारण काही महत्त्वाचं म्हणजे प्रश्न सिलेक्शन करताना चुका करतात तुम्ही. योग्य प्रश्न सिलेक्शन केले तर तुम्हाला कदाचित काही वेळा अर्धवट सोडताना सोडून देत आहे आणि तो प्रश्न सुटत नाही आणि त्याचा परिणाम दुसऱ्या प्रश्नावर पडतो. म्हणजे तिथं तुम्हाला वेळ जास्त जातो. म्हणून तो जो प्रश्न छानपैकी तयार झालेला आहे, तुम्ही ज्या प्रकरणावर तुमचे प्रश्न चांगला तयार आहे ते प्रश्न सिलेक्शन करून सोडवणं गरजेचं आहे. तर या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्ही
3 मार्क असल्यामुळे 6 स्टेप्स पाहिजे. प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क आहे. आता उदाहरण सांगितलं तर आपण अंकगणित स्टडीचं उदाहरणच घेऊ आपण. त्या ठिकाणी तुम्हाला एक स्टडी दिली जाते. त्या स्टडीमध्ये आपल्याला आकडे जे दिलेले असतात त्या आकड्यांचं ऑब्झर्वेशन करून तुम्हाला करायचं असतं की 19वा पद काढा, 50वा पद काढा किंवा बेरीज सांगा, काय म्हणतात एसएन काढा, असे जे प्रश्न असतात ते सोडवताना तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहिताना पहिल्यांदा दिलेली जी माहिती आहे त्या आकड्यांना T1, T2, T3 असं नामकरण करून त्या ठिकाणी लिहिणं सुरुवात करायचं. त्याच्यानंतर जो स्टेप आहे तो म्हणजे तुम्ही सूत्राचा म्हणजे TNचं सूत्र लिहिणं, SN सूत्र लिहिणं आणि सूत्र लिहिल्याबद्दल अर्धा मार्क मिळतो आणि सूत्रात किंमत ठेवली की अर्धा मार्क मिळतो. म्हणजे सहज मार्क मिळतात. म्हणजे तुम्हाला 0 मार्क मिळतच नाही. फक्त स्टेप बाय स्टेप लिहिण्याची गरज आहे. इथं तुम्हाला 6 स्टेप्सची गरज आहे. 6पेक्षा जास्त झालं तरी चालेल, पण 6 स्टेप्स लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न सोडवताना तुम्हाला 6 स्टेप्सची गरज असते हे लक्षात आलं. त्यानंतर प्रश्न 4था आणि 5वा याचा अगोदर आपण प्रश्न 4था विचार करू. 4थ्यामध्ये जे 8 मार्क आहेत म्हणजे कोणते 2 सोडवायचे, 3 प्रश्न दिले जातो आणि या 3 प्रश्नांपैकी आपण 2च प्रश्न निवडायचे आणि तो निवडताना भाग 1 मध्ये विशेषतः हे आपल्या 4थ्या प्रकरणावर असेल अर्थनियोजनाचा प्रश्न असू शकतो, GST काढणं, GSTवरचा असेल, शेअर बाजारचा प्रश्न असतो. तो प्रश्न नीट जर लेखन केलं तर त्याचे मार्क सहज मिळतात. पण किमान तुम्ही केवढं शक्य तेवढे स्टेप्स लिहित जावा. त्यामुळे तुम्हाला ते स्टेप्सचे मार्क मिळतात. म्हणजे मार्क तुम्हाला कमी होत नाही, किमान काही मार्क मिळतील. त्याच्यानंतर त्या प्रश्नामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं की 4 मार्क आहेत म्हणजे तुम्हाला 8 स्टेप लिहावं लागेल, म्हणजे 8 पायऱ्या लिहावं लागेल किंवा काही ठिकाणी कारणं लिहिण्याची गरज आहे. तर भाग 2 मध्ये रिझन लिहिलं पाहिजे, कारण लिहिलं पाहिजे आणि आकृती काढतो. आकृती सुलभ आकृती काढा आणि आकृतीच्या बाजूला ती कारणं द्या. त्या सूत्र लिहिलं असेल सूत्राच्या बाजूला ती कारण पाहिजे. उदाहरणार्थ मूलभूत प्रमेय आहे, प्रमाणाचे मूळ प्रमेय लिहिलं पाहिजे किंवा 3 समांतर रेषांचा आंतरछेदाचा गुणधर्म, हे सगळं कारणं गरजेचं आहे. तुम्ही किंमत मांडता, स्टेप बाय स्टेप करता, तिरकस गुणाकार करता. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या ठिकाणी जिथे जिथे शक्य आहे तिथं कारण लिहिलं पाहिजे, कारण लिहिलं पाहिजे. त्यामुळे त्याचेही मार्क गणित धरतात, कारणालाही मार्क असतं. आणि त्यामध्ये रचना करताना बऱ्याच विद्यार्थी चुका होतात. ते कोणतं, रचना करताना दिलेली जी माहिती आहे ते थोडक्यात लिहून ठेवलं आणि त्या माहितीचा वापर करून कच्चा कृत काढली आणि कच्चा कृत काढल्याशिवाय पक्का कृत काढूच नका. स्वतःला असं ठरवा. मग कच्चा कृत काढलं तर कच्च्या कृतीवरनं पक्का कृत काढताना ते जे मेजरमेंट आहे, कच्च्या कृतीने दिलेले मेजरमेंट आहे, दिलेली जी माहिती आहे, माप आहे, ते माप, ते लांबी ते अचूक घेतलं की नाही तपासा. आणि पट्टीमध्ये घेताना काही मुलांना 1 सेमीपासून काही मुलं मेजर करतात. तर 0पासून म्हणजे पहिली जी काळी रेषा आहे पट्टीवरचा स्केलचा तिथून सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्या काही मुलांचं लांबी वगैरे चुकतात आणि ह्यासाठी अचूक पद्धतीने ते मेजरमेंट करणं गरजेचं आहे. कोण मापामध्ये सुद्धा जिथून आपण कोणाची रेषा काढलेली आहे, एक किरण काढलेली आहे, तिथून मोजायचे. तिथून 0पासून मोजणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं, कुठंही 110 असेल, 110 काढतात. ॲक्च्युली 110 नसतो, तो 70 मापाचा कोण काढला जातो आणि 70 मापाचा कोणी काढ केले म्हणजे दिशाला कोणाऐवजी लवकर मिळतो आणि त्यामुळे त्याचे मार्क जातात. अशा पद्धतीने काही चुका होतात आणि भौमितिक रचनामध्ये आकृती कच्चा कृत करून पक्का कृत काढत असताना सगळं मेजरमेंट व्यवस्थित घेतला तरी सुद्धा नावं द्यायचं राहतात. नावं देत नाही, आपण नावं दिलं पाहिजे. आणि त्यामध्ये कधी कधी बऱ्याच वेळा त्या प्रश्नामध्ये सुद्धा एखादा प्रश्न असतो, मोजमाप करायचं असतं. कोण APBचे माप लिहा किंवा AP लांबी मोजून लिहा असं लिहिलं असतं. ते आपण अनावधानाने विसरून जातो आणि फक्त आकृती काढतो आणि आपण तो प्रश्न पुढचा प्रश्न तयार म्हणजे पुढची प्रश्न सोडतो. त्यामुळे त्याच्यातलं एखादा अर्धा मार्क 1 मार्क जाऊ शकतो. त्यामुळे अचूक माप लिहिणं, नावं लिहिणं आणि त्याचं नाव लिहिलेलं जे आहे ते बरोबर आहे का तपासून घ्या. कच्च्या आकृतीपर्यंत म्हणजे पक्का आकृती काढलं की नाही याची व्यवस्थित तपासून घेतलं तर याचे मार्क तुम्हाला मिळतात. आणि भौमितिक रचनेचे मार्क आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचं असेल तर 4.1, 4.2 जो आहे तो फुल्ली म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित स्वतंत्र वेळेमध्ये सोडवून तयार करून ठेवणं गरजेचं आहे. आणि सॉल्ड एक्झाम्पलसुद्धा त्यातलं पहा. आणि परिवर्तुळ जो आहे, एखादा प्रश्न नवीच्या बेसवर सुद्धा प्रश्न तिसऱ्यात विचारू शकतात. परिवर्तुळ काढा, त्रिकोण काढून परिवर्तुळ काढा असं विचारतात. त्रिज्या मोजा म्हणतील. या ठिकाणी त्रिकोणाची रचना आपल्याला माहिती आहे, तो 9वीला झालेला, 8वीला झालेला आणि 10वीलाही झालेला आहे. पण त्याच्यानंतर परिवर्तुळ काढण्यासाठी तुम्हाला बाजूची लंबद्वाज काढावं लागतं किंवा आंतरवर्तुळ काढा असेल. असे काही प्रश्न आहेत ना, ते पाठ्यपुस्तकावर आधारलेले पण थोडंसं अगोदर मूलभूत जी संकल्पना आहे तुमची त्याच्यावर आधारलेले प्रश्न 5 विचारू शकतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची तयारी करायची ती म्हणजे भाग 1 साठी आणि भाग 2 साठी सुद्धा. तर सर्व सूत्र प्रत्येक प्रकरणामध्ये सूत्रांची एक संकलित करा,
सर्व सूत्र एकत्र लिहा. प्रकरणाच्या सूत्रांची एक लिहून तयार करून ठेवा. कार्डशीटसारखं तयार करून ठेवा. ते कार्ड्सवर किंवा एखाद्या फुल स्केच पेजवर सर्व सूत्र लिहून 4 त्याचे झेरॉक्स काढून 4 ठिकाणी ठेवा. घरात जिथं आपण जास्त वेळ बसतो, मग किचन रूम असेल किंवा तुमचं बेडरूम असेल तिथं ठेवा किंवा आरशाच्या बाजूला ठेवा. थोडं ते चिटकून ठेवा, जेणेकरून आपण अनावधाने काय वेळेला थोडं जाणून बुजून बघायचा प्रयत्न केला तर सूत्र वारंवार बघून सुद्धा लक्षात राहतं. पाठ करायची गरज नाही. एक झालं सूत्र लिहिलं पाहिजे. प्रत्येक प्रकरणाचे सूत्र एकत्र तयार करून ठेवा. आणि त्यानंतर भाग 2 मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा सूत्र आहेत आणि कोणतं सूत्र आपल्याला कधी वापरायचे यासाठी थोडंसं टिप्स लिहून ठेवा. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित वाचून काढल्यानंतर काय काय दिलेलं आहे ते गिवन डाटा तो लिहून ठेवत नाही आणि डायरेक्ट सूत्र लिहून गणित सोडवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे अचूक पद्धतीने उत्तर लिहिलं जात नाही का काही स्टेप्स चुका होतात. त्यासाठी दिलेलं माहिती सर्व लिहा आणि काय काढायचे की काय शोधायचे त्यासाठी तुम्ही कोणतं सूत्र वापरावे, कोणत्या घटकाचा वापर करावा, कुठल्या धड्याचे गणित आहे हे लक्षात आलं तर लगेच तुम्हाला तो लिहिणं सोपं असतं. तर त्यासाठी तुम्ही सूत्रांचे थोडं सराव करणं गरजेचं आहे आणि सूत्र लिहून वारंवार वाचलं पाहिजे. हे झालं एक महत्त्वाचं टिप्स नंबर 14. अशा प्रकारे आपण थोडं गणिताचा अभ्यास करत असताना सरावाची गरज आहे. दररोज तुम्ही जर समजा 1 तास म्हणजे आता थोडेच दिवस राहिलेले आहे, बोर्ड परीक्षेसाठी अगदी कमी वेळ राहिलेला आहे, कमी वेळेत आपल्याला तयारी करायची. त्यामुळे दररोज 1 तास गणितासाठी तुम्ही वेळ देणं गरजेचं. कमीत कमी म्हटलं मी 2 तास दिलं तर चालेल, पण 1 तास द्यावा लागेल. कारण का इतर विषय तुम्ही पाठांतर करता, पण या विषयाला पाठांतराची गरज नाही. पाठांतर करून चालत नाही, याला सराव लागतो. प्रत्येक उदाहरणं एकदा 2दा सोडवणं गरजेचं आहे. कमीत कमी दिवसासाठी आपण सर्व उदाहरणं जर 4 धड्याची उदाहरणाची तयारी केली, पुढच्या दिवशी 4 धड्याची असं जर केलं, 3 धडे 2 धडे काय असेल ते असं जर केलं तर सर्व आपल्याला तयार होऊन जाईल, म्हणजे सराव होऊन जाईल. आणि सराव संचातला प्रश्न जर जास्त अभ्यास केला की किमान तुम्हाला प्रश्न पहिला दुसरा पूर्ण सोडत येतं. म्हणजे सर्व धड्यातले सराव संचातलं प्रश्न तुम्ही सोडवूनच तुम्ही त्याची तयारी करा. आणि कुठल्या स्टेपला तुमचं अडचण येतं त्या स्टेप्स लिहून ठेवा आणि त्या स्टेपला तुम्ही तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांचं किंवा तुमच्या वर्गातले विशेष शिक्षक आहेत त्यांचा तुम्ही गायडन्स घेऊ शकता आणि तुमच्या मित्रांचीही मदत घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या अडचणी दूर होणं गरजेचं आहे. आता तयारी केल्याशिवाय बोर्डाच्या परीक्षेला तुम्ही जाताना अडचण येईल आणि तयारी जितकं जास्त होईल, सराव जितकं जास्त होईल तेव्हा तुम्हाला पेपर लिहिताना आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही पेपर लिहिताना कुठल्याही प्रकारचं वाम मार्ग धरायची गरज नाही. आणि काही मुलांना असं असतं की बाबा आपण बघूया पेपरच्या वेळ बघू, पण हा विषय तसं करता येत नाही. आता याची सरावच करावा लागणार, दुसरं पर्याय नाही आहे. आणि सरावानं याला हायेस्ट मार्क जास्त मार्क मिळतात. आता माहिती असेल तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कोरिंग असंही असेल 40पैकी 40 मार्क मिळतात. आणि बोर्डामध्ये सुद्धा स्कोरिंग विषय म्हणून या विषयाकडे बघितलं जातं. इतर विषयाच्या तुलनेने या विषयाला जास्त मार्क मिळवता येतात. फक्त यासाठी तुम्हाला सराव जास्त करावा लागेल आणि थोडीशी मेहनत आणि सराव हे जर जास्त केलं तर मला वाटतं की तुम्हाला या पेपरचा जास्त मार्क मिळणं शक्य आहे. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगून मी थांबतोय की याच्यामध्ये जे एकदा प्रत्येक प्रकरणाचे सरावसांचा अभ्यास करा. हा पहिला महत्त्वाचा लक्षात ठेवा, प्रत्येक प्रकारचा सरावसांचा अभ्यास करायचा. दुसरी गोष्ट 100 पायऱ्या आत्ताच करा. त्याच्यामध्ये सर्व संकीर्ण संग्रहातले अचूक पर्याय निवडा. हे प्रश्न सोडवायचे, सोडवून अचूक पर्याय लिहा. पण पेपरला सोडवण्याची गरज नाही. तुम्हाला लिहिता आलं तर कच्चा थोडंसं करून तुम्ही डायरेक्ट पर्याय निवडू शकता. परंतु आता मात्र तुम्ही काय तयारी करताना काय करा, 100 पायऱ्याच्या पायरीमध्ये संकीर्ण संघातले सर्व प्रश्न पहिला प्रश्न सर्व सोडून ठेवा. त्यानंतर कृती म्हणजे ॲक्टिव्हिटी बेसवर जे प्रश्न आहेत त्या धड्याच्या अंतर्गत असलेले असतात, सोडवलेले पण असतील किंवा काही दिलेलं असतात तेही सोडवा. आणि संकीर्ण संग्रहातले काही प्रश्न ॲक्टिव्हिटी आहेत तेही सोडवा. आणि याशिवाय आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की बोर्डाचे 2-3 वर्षापूर्वीचे जे पेपर आहेत 2020 असेल, 21, 22, 23 यांचे सर्व पेपर तुम्ही जर सोडवलं, 1-2 पेपर तर कंपल्सरी सोडणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही पेपर सोडवाल आणि नमुना पेपर पण मिळतात बाजारामध्ये, काही नवनीतवाल्यांचे काही प्रश्नसंच आलेले आहेत तेही सोडवा. किमान आता 1 ते 3 प्रश्न जर तयार केलं तर ते जे मुलं नापास होतात भीती आहे त्या मुलं फक्त 1 ते 3 प्रश्न प्रॅक्टिस जास्त करा तर तुम्ही नक्की पास होता, याच्यात डाऊट नाही. तर 1 ते 3 प्रश्न छान तयार करा. मग 4था-5वाला जास्त वेळ देता येईल तुम्हाला. आणि 4था-5वा प्रश्न किमान जर सोडवलं तर तुम्हाला 30पर्यंत मार्क मिळतात. अशा पद्धतीने तुम्ही तयारी करा. आणि त्यानंतर आकृत्यासाठी रचनासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. रोज 2-3 रचना जर अभ्यास केलं तर त्याचे जवळजवळ तुम्हाला बोर्डातले जे मार्क असतात भाग 2मध्ये त्याच्यात मार्कसुद्धा तो सहज मिळतात. रचना एक प्रकरण चांगला तयार करू शकता. आणि ह्या ठिकाणी जो 5वा प्रकरण आहे संभाव्यता धडा भाग 1मध्ये तोही चांगल्या पद्धतीने तयार करा. त्याच्यातसुद्धा तुम्हाला पैकी मार्क मिळतात. इथं तुम्हाला घटना A, B, C हे आपण स्वतः लिहावं लागणार. तिथं त्या घटनेचं ते पुढे अटी दिल्या असतात त्या अटी लिहायला पाहिजे.
आणि त्यानंतर ए, एन ऑफ ए हे सगळं लिहा. काय मुलं बऱ्याच पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस न लिहिता एन ऑफ एस भागिले एन ऑफ ए लिहितात. हे चुकीचं होतं, ते नीट बघा. एस खाली बस म्हणजे ते एस खालीच लिहिलं पाहिजे. जे पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस असंच लिहिलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे वारंवार सोडवता तुम्ही लक्ष येतात. तर तुम्ही 2-3 पेपर तरी बोर्डाचे सोडवणं गरजेचं आहे. तर सोडवलं तर त्याच्यात आणि टाईम लावून सोडवा. ज्यांना आउट ऑफ आउट मार्क मिळतील काय काय टाईम लावून तुम्ही जर ती पेपरची तयारी केली, किती लिहितात, किती प्रश्न आपण सोडू शकतो आणि कुठल्या प्रश्न आपण राहिलं आणि कुठल्या वेळेस प्रश्न आपल्याला सोडताना अडचण आलं त्याचा अंदाज येईल. म्हणून किमान एक बोर्डाच्या अगोदर 3-4 पेपर जर सोडवलं तर मला वाटतं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा भीती वाटणार नाही आणि गणित पेपर सहज सोपा वाटेल आणि तुम्हाला ते जे मनातली भीती होती ती आपोआप जाईल. आणि यासाठी तुम्हाला आत्ता शुभेच्छा देतो आहे. आणि आणखीन एक म्हणजे तुमची तयारी आत्तापासून आजपासून म्हणा किंवा या क्षणापासून ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही तयारी लागा आणि चांगल्यापैकी मार्क मिळवून तुम्ही सक्सेस व्हा असं तुम्हाला शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो.